नक्कीच सुगरणीचा खोपा खूप सुंदर आहे. तिची इवलीशी चोच, तेच दात, तेच ओठ. मानवा, तुला 2 हात, 10 बोट मोबाईलमध्ये कैद करण्याचा पूर्ण केला मी आज हट्ट. सुगरण पक्ष्याचं घरटं तसं खूप सुंदर, परंतु मी तुम्हाला आज सांगणार आहे तांबडा बुलबुल पक्षी यांच्याविषयी माहिती. काही आठवणी या कॅमेऱ्यात कैद होतात, तर काही थेट मनाच्या कप्प्यात जाऊन कायमच्या घर करून राहतात. ही गोष्ट आहे अशा एका छोट्याशा पाहुण्यांची आणि त्यांनी आम्हाला शिकवलेल्या मोठ्या जीवनमूल्याची. आमच्या घरासमोरील पार्किंगमध्ये ठेवलेल्या एका साध्याशा कुंडीत एक दिवशी तांबड्या बुलबुल पक्ष्याने आपले छोटेसे विश्व उभारायला सुरुवात केली. चोचीत बारीक काड्या, कधी सुके गवत, तर कधी कोळ्याचे नाजूक जाळे, अशा असंख्य फेऱ्या मारत त्या छोट्याशा जीवाने प्रेमाचे गठ्ठे विणले. आम्ही रोज त्याचे निरीक्षण करू लागलो. घरट्याची वाढ होत गेली आणि आमच्याही मनात कुतूहलाची फुले उमलत गेली. थोड्याच दिवसात दररोज एक याप्रमाणे त्या बुलबुलने 3 अंडी घालायला घातली. नंतर सुरू झाली खरी मातृत्वाची अविरत साधना. अंड्यांना प्रेमाने उब देणे, क्षणभरही निष्काळजीपणा न करता त्याचे रक्षण करणे, हे सर्व आम्हाला अगदी जवळून पाहण्याचा दुर्मिळ योग आला. या निसर्गरम्य प्रवासात माझा मुलगा शिवांश आणि मुलगी सान्वी यांनीही आपुलकीने सहभाग घेतला. त्यांनी त्या छोट्या पाहुण्यासाठी पाणी ठेवले, काड्या, कापूस गोळा करून ठेवले, खाण्यासाठी दाणे ठेवले. त्यांच्या निरगस मनातून उमटलेली ही छोटीशी मदत खरं तर माणुसकीचा मोठा धडा शिकवून गेली. तांबडा बुलबुल हा अतिशय चपळ, मेहनती आणि प्रेमळ पक्षी मानला जातो. त्याचा आहारही ऋतूनुसार बदलत असतो. कधी पेरू, आंबे, पपई, बोर अशी असंख्य फळे, तर कधी कीटकभक्षी म्हणून टोळ, मुंग्या, आळ्या, कोळी यासारखे कीटक देखील तो खातो. तर कधी फुलांमधील मध, मकरंद गोळा करतो आणि कधीकधी कोवळे पानेही आवडीने खातो. पावसाळ्याच्या दिवसात त्याचा प्रजनन काळ असतो. नर आणि मादी दोघे मिळून घरटे बांधतात. साधारणतः 2 ते 3 अंडी घालतात. दोघेही मिळून 12 ते 14 दिवस अंड्यांना उब देतात. अंड्यातून बाहेर पडणारे पिल्ले पूर्णपणे अंध आणि नाजूक असहाय्य असतात. मग सुरू होते आईवडिलांची खरी धावपळ. लहान लहान कीटक गोळा करून पिल्लांच्या चोचीत भरवणे, घरटे स्वच्छ ठेवणे, शत्रूपासून त्याचे रक्षण करणे आणि हळूहळू त्यांना उडवायला शिकवणे. पालकत्व म्हणजे नेमके काय, हे जर कोणाकडून शिकायचे असेल तर या छोट्याशा बुलबुल पक्ष्याकडून शिकावे. त्याचा आवाजही तितकाच मोहक. कधी कधी पीट पीट, तर कधी कधी किक किक. सकाळ संध्याकाळचा त्याचा किलबिलाट अंगणात वेगळे चैतन्य निर्माण करतो आणि जेव्हा धोका जाणवतो तेव्हा तीव्र आवाजात आपल्या सवंगड्यांना सावध करतो. आज आमचे संपूर्ण कुटुंब अंड्यातून नाजूक पिल्ले बाहेर पडण्याची आतुरतेने वाट पाहत होते. या छोट्याशा घरट्याने आम्हाला शिकवले, प्रेम म्हणजे काळजी, संयम आणि वाट पाहणे आणि जपणूक, निसर्गाशी नाते जोडणे. म्हणूनच प्रत्येक उन्हाळ्यात आपल्या घराबाहेर पक्ष्यांसाठी एक भांडे पाणी ठेवा. शक्य असेल तर काही दाणे ठेवा, कारण त्यांनाही तहान लागते, त्यांनाही भूक लागते आणि त्यांनाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे. शेवटी एवढेच, घरटे बांधणाऱ्या त्या तांबड्या बुलबुलने आम्हाला शिकवले, प्रेम, संयम, जपणूक यांची भाषा शब्दांपेक्षा कृतीतून अधिक सुंदरपणे व्यक्त होते. हा छोटासा निसर्ग